नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ई-KYC बद्दल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या आणि ई-KYC प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. ई-KYC प्रक्रियेचं अत्यंत महत्त्वाचं अपडेट आणि संपूर्ण आजचे आत्ताचे लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण महत्त्वाचे अपडेट आज या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी ई-KYC वरचं अपडेट आहेच आणि इतरही बरेच महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला माहीतच आहे की ई-KYCमुळे तुमचे लाभ हे बंद झालेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींचे लाभ नियमित येत आहेत, जूनपर्यंत ज्यांना हप्ते मिळालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. कारण की ई-KYC बद्दलचे जे अपडेट आहे, महाराष्ट्र सरकारने जे जाहीर केलेलं आहे अपडेट आत्ताचे नवीन आजचे, ते सर्वच लाडक्या बहिणींसाठी आहे. ज्यांना लाभ नियमित मिळत आहे त्यांच्यासाठी पण आणि ज्यांचे ई-KYCमुळे लाभ बंद झालेले आहेत त्यांच्यासाठी पण. म्हणजे आता जेव्हा हे न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याशी बोलले, त्यावेळेला आदितीताई तटकरे काय म्हणाल्या की जेव्हा त्यांना विचारणा करण्यात आली की ई-KYC प्रक्रिया कधी सुरू होणार, ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू करा कारण की 65 लाख लाडक्या बहिणींचे लाभ हे बंद झालेले आहे, तेव्हा आदितीताई तटकरे काय म्हणाल्या की ई-KYC प्रक्रिया कधी सुरू करायची याबद्दल मुख्यमंत्री साहेब बघून घेतील. म्हणजेच जसे की आपण आपल्या चॅनलवर जे बरेच दिवस झाले ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू करा आणि सोप्या पद्धतीत ई-KYC प्रक्रिया सुरू करा, हे जे 2 मुद्दे आपण जे लावून धरलेले आहेत त्यासाठीच मी मुख्यमंत्री साहेबांना दररोज या व्हिडिओमध्ये विनंती करत आहेत. तुम्हाला माहीत आहे का आजचे आणि आत्ताचे काय अपडेट आहे ते? तर बघूया. बघा, चुकीची माहिती दिली असेल तर लाभ आता बंद होणार आहे. हे आजचे आणि आत्ताचे अपडेट आलेले आहे महाराष्ट्र सरकारकडून की भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या पात्र म्हणून त्यांना नियमित लाभ मिळत आहे, परंतु त्यांची आता जर चुकीची माहिती सरकारला जर आढळलेली असेल तर त्यांचे लाभ तर बंद होणारच आहे. आणि दुसरे महत्त्वाचे आहे की कदाचित त्यांचा जो त्यांना लाभ दिलेला आहे तो सुद्धा पुन्हा वसूल करण्याची म्हणजे शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे. पात्र बहिणींना ई-KYC नियमित करणे आवश्यक आहे. जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की जरी तुम्ही पात्र आहात आणि जरी तुम्हाला जूनपर्यंत नियमित हप्ते मिळत आहेत तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना म्हणजे लाडकी बहीण योजनेतील जेवढ्या आता आजचा आकडा काय आहे, आजचा आकडा लाडकी बहीण योजनेमध्ये किती लाडक्या बहिणी आहेत तो आकडा आपल्या हाती आजचा आकडा नाही आलेला आहे अजून, परंतु आज हा आकडा आणखीन कमी झालेला आहे, हे मात्र 100% खरं. 1.5 कोटी ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेत राहिलेल्या आहेत त्यांनासुद्धा नियमित ई-KYC करणे हे बंधनकारक आहे, नाहीतर तुमचाही लाभ हा बंद होईल. ई-KYC राहिलेल्या सर्व बहिणींनी आणि ई-KYCमध्ये नियमित लाभ घेणाऱ्या म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये नियमित लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना नियमित म्हणजे वर्षातून एकदा आणि दरवर्षी ई-KYC करणे हे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. हे सगळ्या लाडक्या बहिणींनी समजून घेणं आवश्यक आहे. लाडक्या बहिणी बघा, आता जेव्हा हे ई-KYC प्रक्रिया सुरू होणार तेव्हा सगळ्यांनीच ई-KYC करणे आवश्यक आहे आणि ज्यांचे लाभ बंद झालेले आहे त्यांनीसुद्धा ई-KYC करणे आवश्यक आहे. कारण की ई-KYC जर तुम्ही नाही केली तर तुमचे पुन्हा लाभ सुरू होणार नाही. त्यामुळे ई-KYC प्रक्रिया सुरू झाल्यावर तुम्हाला ई-KYC करायचीच आहे, परंतु
घाई गडबड न करता, चुका न करता तुम्हाला ई-KYC व्यवस्थित आणि नियमित अचूकरित्या करायची आहे। आपल्या चॅनलवर तसा व्हिडिओ येणार की आता नवीन ई-KYC प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यावर ई-KYC कशी करायची ते। जोवर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार नाही तोपर्यंत तुम्ही घाई गडबड करून ई-KYC प्रक्रिया करू नका, की जेणेकरून तुमच्या कुठल्याही काही चुका होणार नाही। आता सरकारला विनंती करायची आहे की ई-KYC प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे। त्यासाठी सगळ्या लाडक्या बहिणी तुम्ही साथ दिली पाहिजे, तुम्ही सपोर्ट केला पाहिजे, तर ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू होईल। ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू करण्यामागे एकच उद्देश आहे आणि एकच हेतू आहे की लाडक्या बहिणींचे जे हप्ते, बरेच हप्ते बंद झालेले आहेत, ते लवकर तुमचे हप्ते सुरू होतील आणि कमीत कमी जुलैपासूनचे हप्ते तरी तुम्हाला मिळायला सुरुवात होईल। यासाठी हा आपला प्रयत्न आहे की लवकर ई-KYC प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सुरू करावी। आणि ई-KYC प्रक्रिया सुरू करण्यामागे मला माझे प्रयत्न दररोज सुरू आहे। मी दररोज याच विषयांवर व्हिडिओ आणत आहे, कारण की जेणेकरून 65 लाख ज्या आहेत बहिणी त्यांचा लाभ पुन्हा सुरू व्हावा आणि त्या पात्र आहेतच ऑलरेडी, तर त्यांचे लाभ त्यांना मिळावे, लाडकी बहीण योजनेचे हप्ते त्यांना मिळावे, हा आपला उद्देश आहे, हेच आपलं ध्येय आहे। आणि बाकी दुसरं काय तर लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला काही अडचणी असेल, काही समस्या असेल, काही प्रश्न असेल, काहीही शंका असेल तर मला कमेंट करून ठेवा, त्यावर मी तुमच्यासाठी, तुम्हाला माहीत आहे की दररोज मी माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या कमेंटला मी रिप्लाय करत असते, उत्तर देत असते। त्यामुळे हे आपले एकमेव असे चॅनल आहे की तुमच्या प्रत्येक कमेंटला माझा प्रतिसाद असतो, माझा साथ असतो, मी सपोर्ट करते। आणि समजा तुमच्या प्रश्नाला जर उत्तर मोठे असेल तर मी त्यावर लगेचच व्हिडिओ आणते। त्यामुळे लाडक्या बहिणी सगळ्यांनी काय तुमची शंका असेल ना तर कमेंट करून ठेवा। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा, हेच मला दररोज प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणं आहे। तुमचा सपोर्ट जेव्हा होईल या आपल्या चॅनलला, आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, तेव्हा ई-KYC प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होईल। आणि ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू झाली तर तुम्हालाच तुमचे सगळे हप्ते मिळणार आहे। आणि दुसरा मुद्दा आहे तो ई-KYC प्रक्रिया सोप्या पद्धतीने सुरू करावी। तर सर्व लाडक्या बहिणी बघा, तुमच्याकडे जेवढे पण नंबर्स आहेत ना तेवढ्या सगळ्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून हा मुद्दा सरकारपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू होईल। कमेंट करा आणि साथ द्या, सपोर्ट करा। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल हा पर्याय निवडा, तरच तुम्हाला आपल्या चॅनलवरचा पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि आपले फेसबुक पेज फॉलो करून ठेवा आणि पर्याय निवडा, तुम्हाला प्रत्येक रील तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, प्रत्येक रीलचं नोटिफिकेशन तुम्हाला आलं पाहिजे। तर आपण सगळेजण आनंदी राहा, आपल्या सगळ्यांची आपण काळजी घ्या आणि सगळ्यांनी भरभरून साथ द्या, प्रतिसाद द्या। थँक्यू।